चला आज दिवसाची सुरुवात खूप छान पद्धतीने तुमची पण मी करवते. कारण माझी तर झालेली आहे. सकाळी उठल्याबरोबर इतकी छान फुलं बघितल्यानंतर कुणाचा दिवस चांगला जाणार नाही. माझा तर खूप छान गेला. पण मध्येच थोडासा मूड ऑफ पण झाला. का तो मी तुम्हाला पुढे सांगते. कारण न बोलवता आमच्याकडे पाहुणे आले आणि त्यांनी खूप नुकसान करून गेले. तुम्हाला मी दाखवते पुढे. पण ही फुलं बघून तुम्हालाही भारी वाटलं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज होती रेशूची पिकनिक. तिची तयारी चालू होती की पिकनिकला जायची आणि इथे मला तिला काहीतरी वेगळं बनवून द्यायचं होतं. कारण तिने मला रात्री सांगितलं होतं की मम्मा मला रोज-रोज चपाती भाजी नको आहे टिफिनला. आज माझी पिकनिक आहे, मला काहीतरी वेगळं दे. सो मी त्यासाठी चपाती पॅटीस बनवलं. हे खूप दिवसानंतर मी बनवलेलं आहे, कारण तेलकट जास्त सध्या खाणं होतच नाही आमचं, कारण खोकल्यांचे प्रमाण वगैरे भरपूर होते त्यासाठी. पण ह्यावेळेला मी तिला दिलं पिकनिकसाठी. थोडे स्नॅक्स पण दिले होते आणि ही तिची बॅग तिनं रात्रीच रेडी केली होती. तर जे मी पाहुणे बोलले ना, न बोलवता आले होते, ते हे होते. एवढी सारी माकडं आली आणि जी तुम्ही फुलं बघितला होता आत्ता काही वेळापूर्वी, ती पूर्ण त्यांनी खाल्ले आणि त्याच्यानंतर पूर्ण झाडं पण खाल्ले, पूर्ण पानं पण खाल्ले. सगळं काहीच नाही ठेवलंय झाडांना. मी तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे दाखवेन. आणि ही माकडं दिवसभर अशी नुसता धुमाकूळ घातली होती सगळ्यांच्या टेरेसवर जाऊन, सगळ्यांची झाडं खाऊन. आणि आमच्या ना विंडोमध्ये येतं त्या साईडला ती लोकं बसतात बाजूच्या घरामध्ये आणि विंडोमध्ये ना स्वतःचा चेहरा बघून ना ते असं चिडवून वगैरे दाखवायचं करतात. तर ते शूट करायचं होतं पण झालं नाही. त्याच्यानंतर हा एवढा सारा बर्फ जमला होता फ्रिजमध्ये, तो काढायचा योगच येत नव्हता. 2 दिवस मी फ्रिज बंद केलं आणि थोडा-थोडा तो मेल्ट झाला आणि फायनली तो अशा पद्धतीने निघाला. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा. बाय.